चोराच्या उलट्या बोंबा असा हा सगळा प्रकार आहे। भारतीय जनता पक्ष, त्यांचे सहकारी पक्ष यांची भूमिका आरक्षणाच्या संदर्भात, लोकशाहीच्या संदर्भात, संविधानाच्या संदर्भात ही वारंवार चुकीची आणि विरोधात राहिलेली आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। भारतीय जनता पक्षाने यापूर्वी सुद्धा लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून आयएस अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या, हे सगळ्या देशातली जनता जाणते। आणि त्याचबरोबर या ठिकाणचे आमदार संजय गायकवाड यांची सुद्धा दलित बांधवांच्या संदर्भामधले काय वक्तव्य आहेत हे सर्वश्रुत आहे। मुळात राहुलजी गांधी हे अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीने बोलले त्या वक्तव्यांचा विपर्यास करण्याचं काम हे सुरू आहे। राहुलजी गांधी यांनी अमेरिकेमध्ये असताना या देशातले दलित, आदिवासी, ओबीसी या बांधवांना जोपर्यंत समान न्याय आणि अधिकार मिळत नाही, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या समानता जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत या देशामध्ये आरक्षण चालू राहील अशा प्रकारचं वक्तव्य केलं। मुळात काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांची भूमिका ही आरक्षणाच्या बाजूचीच राहिलेली आहे। या उलट या देशामध्ये वारंवार जातीय जनगणनेची मागणी जर कोणी केली असेल तर ते आदरणीय खासदार राहुलजी गांधी यांनी जातीय जनगणनेची वारंवार मागणी केली आहे। आणि काँग्रेस पक्षाने हे जाहीर केलंय की ज्यावेळी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये येईल त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जातीय जनगणना केली जाईल आणि त्याचबरोबर जातींच्या लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण हे लागू केलं जाईल, आरक्षणाची मर्यादा वाढवली जाईल। हे सुद्धा काँग्रेसची भूमिका ही वारंवार राहिलेली आहे। ज्यांची बुद्धीची पातळी जशी आहे त्याला ते तसं कळतं असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही। या आमदार संजय गायकवाड यांचं ज्या पद्धतीचं वक्तव्य आहे हे काही आजचं नवीन वक्तव्य नाही, वारंवार अशा प्रकारची चिथावणीखोर वक्तव्य करण्यामध्ये ते माहीर आहेत। आणि या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये लोकशाही नसून गुंडशाही अस्तित्वामध्ये आहे, हे त्याचं त्यांनी स्वतःच दाखवून दिलेलं आहे। मी या ठिकाणी मागणी करते की आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। छाडण्याची धमकी दिली आहे आणि चिप छाडणाऱ्याला 11 लाखाचा पुरस्कार देण्याची घोषणा केली। आपण कसं पाहता येईल? आमदार संजय गायकवाड अशा पद्धतीची चुकीची आणि चिथावणीखोर भडकाऊ वक्तव्य करण्यामध्ये माहीर आहेत। हे बुलढाणावासियांना आज काही नवीन वक्तव्य नाहीये, परंतु देशाच्या विरोधी पक्षनेत्याच्या संदर्भात असं वक्तव्य जर आमदार संजय गायकवाड करत असतील तर ते चुकीचं आहे। त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात आम्ही सुद्धा पावलं उचलणार आहोत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे या संदर्भात। या आमदार संजय गायकवाड यांनी या जिल्ह्यामध्ये अनेक दंगली घडवलेल्या आहेत, त्याचा पुरावा सुद्धा अनेक ठिकाणी आहेत, त्याचे साक्षीदार अनेक लोक आहेत। आणि वारंवार दलित बांधवांच्या संदर्भामध्ये चुकीची वक्तव्य करणं, त्यांच्यावर तलवारी घेऊन त्यांच्या घरांवर हल्ले करणं, हे नवीन गोष्ट आमदार संजय गायकवाड यांच्या संदर्भात नाहीये। हे या सगळ्या शहरातल्या लोकांना, बुलढाणा विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे। मला असं वाटतं की अशी वारंवार वक्तव्य केल्यामुळे आमदार संजय गायकवाड यांची जीभ छाटून आणण्यासाठी कोणालाही पुरस्कार देण्याची सुद्धा गरज पडणार नाही। भारतीय जनता पक्ष असेल किंवा त्यांचे समविचारी पक्ष असतील, यांच्या पायाखालची वाळू आता सरकलेली आहे। हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना आता माहिती आहे की त्यांनी किती काही योजना आणल्या तरीही मतदार त्यांच्याकडे जाऊ शकत नाही। अशा प्रकारचा राज्यकारभार त्यांनी केलाय की लोकांना आता कधी निवडणूक येते आणि कधी आम्ही यांच्या विरोधात मतदान करतो असं झालंय। त्याच्यामुळे मतांचं कुठेतरी गोळा करण्यासाठी अशी काहीतरी वक्तव्य करायची आणि लोकांची सहानुभूती गोळा करायची। मुळात हे लोकशाहीच्या विरोधात आहेत, संविधानाच्या विरोधात हे आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे। आणि ते आज जी भाषा बोलतायत किंवा वारंवार बोलत आले त्याच्यावरून तर त्यांनी ते लोकशाही मानत नाही, गुंडशाही मानतात, हे त्यांनी वारंवार सिद्ध केले। बुलढाणेकरांना त्यांच्या गुंडशाहीचा खूप अनुभव आहे आणि मला असं वाटतं की बुलढाणेकरांसाठी हे काही नवीन नाहीये, फक्त बुलढाण्यातले लोक सुद्धा निवडणुकीची वाट पाहत आहेत, ते त्यांना जागा दाखवतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।